जस्ट इमॅजिन करा की एक पोलीस अधिकारी आहे आणि त्याला चोरी करायचं व्यसन लागतं. म्हणजे तो एक चोरी करतो काही कारणासाठी आणि नंतर त्याला चोरी करायचं व्यसनच लागतं. तर या अशा विषयावर मल्याळम मूवी इंडस्ट्रीमध्ये एक मूवी आला होता कुमन नावाने आणि त्या मूवीचा रिमेक मराठीत आलाय PSI अर्जुन या नावाने. PSI अर्जुनची भूमिका अंकुश चौधरी यांनी केली आणि एकंदरीत तुम्हाला मूवीचा प्लॉट जर सांगायचा झाला तर PSI अर्जुन तो एका किरकोळ कारणासाठी एक चोरी करतो आणि नंतर त्याला चोरी करायचं व्यसनच लागतं. तो मग चोऱ्या करत जातो. स्टोरी हळूहळू पुढे जात जाते. इंटरवलला एक अशी गोष्ट घडते की म्हणजे क्युरियोसिटी तुमची एक जनरेट करते स्टोरी. इंटरवल नंतर मूवी सुरू होतो तेव्हा अगदीच वेगळ्या प्लॉटमध्ये मूवी उडी घेते. म्हणजे इंटरवलच्या आधीचा प्लॉट आणि इंटरवलच्या नंतरचा प्लॉट अतिशय तुम्हाला वेगळा वाटू शकतो परंतु तो बोर होत नाही. म्हणजे स्टोरीमध्ये ठराविक काळानंतर एक एक्साइटिंग इन्सिडेंट होत जातात त्यामुळं स्टोरी तुम्हाला कंटिन्यू अशी बोर वाटत नाही. म्हणजे मूवी सुरू झाली पहिले 20 मिनिटं अतिशय बोर गेले किंवा इंटरवलच्या आधीची 20 मिनिटं अतिशय बोर गेले असं होत नाही. थोड्या थोड्या सीन नंतर एखादा चांगला सीन एखादा एक्साइटिंग इन्सिडेंट घडतो त्यामुळे तुम्ही एंगेज राहता मूवीत. कुमन बरोबर जर कम्पेअर केलं तर तुम्ही थोडंफार डिसअपॉइंट व्हाल. त्याचं कारण मला असं वाटतंय की मूवीचं बजेट असेल. कारण मल्याळम मूवीचं बजेट मोठं आहे. ती मूवी सुद्धा मोठ्या लेवलवर बनवली गेली आणि मराठी मूवीचं बजेट तुम्हाला माहित आहे की छोट्या बजेटमध्ये मूवी बनवली जाते कारण मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होत नाही. PSI अर्जुन बरोबर सुद्धा तेच झालंय. आज 13 तारीख आहे. 9 तारखेला मूवी रिलीज झालाय आणि मी बॉक्स ऑफिस कलेक्शन काही दिवसाचं ट्रॅक केलंय आणि ते म्हणावं तसं चांगलं नाही. मूवीचं मेकिंग साधारणपणे 2, 3, 4 कोटीमध्ये होतं आणि त्या मानाने बॉक्स ऑफिस कलेक्शन अजिबातच होत नाही. पण मूवी तुम्ही वन टाइम वॉच आहे म्हणजे थिएटरला जाऊन पाहण्यासारखा मूवी नक्की आहे. आपण काय होतं आपण मराठी मूवी पाहायला जातो आणि प्रत्येक वेळी आपला भ्रमनिरास होतो आणि त्यामुळे आपण नेक्स्ट मूवी पाहायला जात नाही. माझ्या बरोबर सुद्धा ते भरपूर झालंय. परंतु ही मूवी अशी आहे की तुम्ही वन टाइम वॉच तुम्ही करू शकता. म्हणजे एकदा तुम्ही मूवी पाहायला जाऊ शकता. काही ज्या गोष्टी जिथे जिथे तुम्हाला बोर वाटेल मूवी थोडंसं वाटेल की तो स्टोरी थोडीशी भरकटते किंवा काय त्या सगळ्या गोष्टी भरून निघतील क्लायमॅक्स मध्ये. म्हणजे क्लायमॅक्स जेव्हा तुम्ही मूवीचं पाहाल तेव्हा ते क्लायमॅक्सचं जे आर्ट डिझाईन आहे ते मंदिर ज्या प्रमाणे बनवलंय तेव्हाचं कॉस्ट्युम आणि ते शेवटचा क्लायमॅक्सचा सीन ज्या प्रकारे शूट केलाय ते खरंच चांगलं आहे. म्हणजे निगेटिव्ह पॉईंटवर मात होते क्लायमॅक्स मध्ये. तुम्ही ते निगेटिव्ह पॉईंट कदाचित विसरून जाल. थिएटरमधून बाहेर पडताना तुम्ही निराश होऊन बाहेर पडणार नाही. तुमचा भ्रम निराश होणार नाही. मूवीचा म्युझिक चांगला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक पण ओके आहे. आणखीन जास्त मला असं वाटतं की मराठी मूवीत बॅकग्राऊंड म्युझिकवर भरपूर काम झालं पाहिजे. तुम्ही साऊथची बॅकग्राऊंड म्युझिक बघा. युट्यूबवर तुम्ही जस्ट सर्च करा साऊथ मूवीज बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून. नेक्स्ट लेवलचं बॅकग्राऊंड म्युझिक साऊथ इंडस्ट्री देते. मराठी इंडस्ट्रीने सुद्धा बॅकग्राऊंड म्युझिकवर काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट भले हा मूवी रिमेक जरी असला कोमनचा तरी असे विषय मराठी मूवीत मराठी इंडस्ट्रीत येणं खूप गरजेचं आहे. कारण मराठी ऑडियन्सने असे भरपूर विषय मल्याळम किंवा इतर इंडस्ट्रीतले पाहिलेत त्यांना ते आवडत आहेत. मराठीत सुद्धा असे ओरिजिनल ही मूवी रिमेक आहे काय हरकत नाही परंतु ओरिजिनल विषय ओरिजिनल स्टोरी जरी अशा आल्या अशा प्रकारची क्राईम थ्रिलर म्हणा सस्पेन्स असणाऱ्या अशा वेगळ्या ढाचणीचे चित्रपट जे वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केले जातात त्याचं मेकिंग वेगळ्या पद्धतीचं असतं. ट्रॅडिशनल फिल्म मेकिंग थोडंसं मला असं वाटतं मराठी मूवी मेकरनं सोडलं पाहिजे. आसपासच्या इंडस्ट्रीतल्या मेकर्सकडे पाहिलं पाहिजे त्यांची काय तिने इम्प्रुव्हमेंट केलंय कशा प्रकारे ती स्टोरी पुढे नेतात. एक स्टोरी सांगण्याची 4-5 वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. बेस्ट पॉसिबल वे आपल्याला चूज करायचा असतो. मराठी मला वाटतं मेकर्सने ते करायला हवं. मराठीत भरपूर चांगल्या मूवीज अशा पद्धतीच्या यायला हव्यात. लगेच बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढायला सुरू होईल असं मला वाटत नाही परंतु कालांतराने भरपूर मराठी चांगल्या मूवी जर आल्या तर हळूहळू प्रेक्षक थिएटरमध्ये येतील आणि मूवी बघतील. आता प्रेक्षकांचा मराठी मेकर्सवर विश्वास नाही त्यामुळे ते थिएटरमध्ये येत नाहीत. हे एकच कारण नाही आणखीन कारण सुद्धा आहेत पण हे एक प्रमुख कारण त्यातलं आहे. माझी प्रार्थना हा मूवी सुद्धा 9 तारखेला रिलीज झालाय आणि त्या मूवीचा रिव्ह्यू सुद्धा या चॅनेलवर येईल. त्याच प्रकारे इतर सुद्धा ज्या मूवी रिलीज होतील त्याचे सुद्धा रिव्ह्यूज मी या चॅनेलवर तुम्हाला देत जाईन आणि तुम्हाला खरंच हा रिलीज होणारी मूवी थिएटरमध्ये जाऊन पाहिले पाहिजेत का नाही ती तुम्हाला समजेल. काही मूवीज अशा असतात जी OTTवर म्हणजे पाहणं ठीक आहे. म्हणजे प्रत्येक मूवी जाऊन थिएटरमध्ये पाहिला पाहिजे अशी काही गोष्ट नाही. तर ते मी तुम्हाला सांगेन ह्या चॅनेलवर. त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.